नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला पुरणपोळी बनवून दाखवणार आहे। ही पुरणपोळी तुम्ही बघू शकता किती छान फुगलेली आहे आणि किती छान भाजलेली सुद्धा आहे। अशा प्रकारची टम्म फुगलेली मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी कशा प्रकारे बनवायची आहे ते दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। चला तर सुरुवात करूया। येथे मी कुकरमध्ये अर्धा कप डाळ घालून घेत आहे। डाळ घालून झाली की आता ही डाळ आपल्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने येथे मी गरम पाण्याने ही डाळ धुवून घेतलेली आहे। डाळ धुवून झाले की याच्यामध्ये डाळ शिजवण्यासाठी अंदाजे 2 ते 2.5 कप पाणी मी घालून घेत आहे। ज्या कपने डाळ घेतलेली आहे तेच कपने आपण पाणी घातलेलं आहे। पाणी घालून झाले की आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालत आहे। हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता, नाही घातली तरी चालेल। आता कुकरला झाकण लावून ही डाळ आपल्याला 4 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया। कणिक मळण्यासाठी येथे मी 1 कप पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाले की आपण आता पाणी घालून ही कणिक मळून घ्यायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालतच ही कणिक मळून घ्यायची आहे। पोळ्याची कणिक मळत असताना ती नेहमी थोडीशी घट्टसरच मळायची आहे, कारण की ती भिजल्यानंतर आणखीन पातळ होण्याची शक्यता असते। त्यामुळे या पद्धतीने थोडीशी घट्टच मळायची आहे। कणिक मळून झाल्यानंतर कणिकेला आपल्याला या पद्धतीने थोडंसं तेल लावून बाजूला ठेवायचे आहे। आता ही कणिक मळून झाल्यानंतर आपल्याला ती अशीच 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायची आहे। आता या पोळ्यांना आणखीन छान टेस्ट येण्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी येथे मी सुंठ घेतलेली आहे, जायफळ घेतलेला आहे, 2 वेलची घेतलेल्या आहेत आणि बडीशेप घेतलेली आहे। याच्यातील आपल्याला जेवढं लागत आहे तेवढंच मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे। येथे मी बडीशेप आणि वेलची जेवढी होती तेवढी घेतलेली आहे। जायफळ आपण थोडंसंच घालायचं आहे। जायफळ घालून झाले की सुंठ सुद्धा आपल्याला थोडीशीच घालायची आहे। असा हा मसाला आपण आता मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। आता डाळ ही शिजलेली आहे। कुकरचं झाकण आपण काढून घेऊया। कुकर थंड झाल्यानंतरच कुकरचं झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे। डाळ आता इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने अगदी मऊसूद अशी शिजलेली आहे। ही शिजलेली डाळ आपण पुरणाच्या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे। सर्व डाळ इथे मी चाळणीमध्ये काढून घेतलेली आहे। डाळीमधील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने डाळीमधील सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। आता ही डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे। हे पुरण परतण्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे। आता ही शिजवलेली डाळ आपण कढईमध्ये घालूया आणि चवीपुरतं अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये तयार केलेला मसालाही घालायचा आहे आणि आपल्याला गूळही आता याच्यामध्ये घालायचा आहे। येथे मी हा गूळ बारीक कट करून घेतलेला आहे। जेवढी डाळ घेतलेली आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे। इथे मी बारीक कट केलेला अर्धा कप गूळ घेतलेला आहे। या पोळ्या तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही गूळ घालू शकता। अशा पद्धतीने कमी गॅसवरती आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी हे पुरण परतून घ्यायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने हलवत हलवत ते परतायचं आहे। पुरण आपलं तयार झालेलं आहे। आता हे तयार झालेलं पुरण आपल्याला गरम असताना चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तांब्याच्या साहाय्याने ते आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने इथे मी सर्व पुरण बारीक करून घेत आहे। अशा प्रकारे सर्व पुरण इथे मी बारीक करून घेतलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता हा सर्व मसाला याच्यामध्ये वरचेवर राहिलेला आहे आणि त्याचा सर्व फ्लेवर या पुरणामध्ये आलेला आहे। आता हे पुरण आपण व्यवस्थितपणे गोळा करून घेऊया। अशा प्रकारे हे पुरण आपण आता तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता हे किती छान असं झालेलं आहे। जराही कोटे पातळ किंवा जास्त घट्ट असं झालेलं नाही। आता याच्यापासून पोळ्या कशा पद्धतीने करायच्या तेही बघायचं आहे। आता ही भिजलेली कणिक आपण छान अशी मळून घेऊया। आता या कणकीतला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे। हा गोळा आपण आता पिठामध्ये बुडवून घेऊया आणि हातावरती घेऊन त्याची आपल्याला एक वाटी तयार करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने याची एक वाटी तयार केलेली आहे आणि येथे मी कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडंसं जास्त असं पुरण घेतलेलं आहे। हे पुरण झाकत असताना ते आपल्याला या पद्धतीने मोदकासारखं करायचं आहे। आता आपण हे थोडंसं चपटं करून आपण याची एक पोळी लाटून घ्यायची आहे। आता ही पोळी आपण कशा पद्धतीने लाटायची आहे ते बघायचं आहे। त्यासाठी अगोदर आपण हाताने थोडीशी दाबून घेतलेली आहे। आता ही पुरणपोळी आपल्याला अगदी अलगद हाताने लाटून घ्यायची असते, जेणेकरून त्याच्यातील पुरण बाहेर येणार नाही। अशा प्रकारे पोळी बनवत असताना ज्या ठिकाणी थोडंसं पुरण दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही थोडंसं पीठ घालून ही पोळी लाटून घेऊ शकता। पोळी जास्त जोर लावून लाटू नका, नाहीतर ती तुटण्याची शक्यता असते। पोळी आपण या पद्धतीने अशी लाटून घेतलेली आहे। ही पोळी तुम्ही बघू शकता किती छान अशी लाटली गेलेली आहे। अगदी पातळ अशी पोळी लाटलेली आहे। आता आपण गरम तव्यावरती ही पोळी घालूया आणि बाजूने तेल घालून घेऊया। तेल घालून झाले की थोडा वेळ थांबले की लगेचच पोळी आपल्याला उलटून घ्यायची आहे। पोळी उलटून झाली की त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला या पद्धतीने तूप किंवा तेल तुमच्या आवडीनुसार जे लावायचं आहे ते लावायचं आहे। अशा प्रकारे इथे मी तेल लावून घेतल्यानंतर आता तुम्ही ही पोळी बघू शकता किती छान फुगलेली आहे। टम्म अशी पोळी इथे ही फुगलेली आहे आणि कडेपर्यंत फुगलेली आहे। आता ही पोळी आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थितपणे मीडियम गॅसवरती भाजून घ्यायची आहे।
आता ही पोळी तुम्ही बघू शकता किती छान अशी दोन्ही बाजूने भाजली गेलेली आहे. ते बघा, दोन्ही बाजूने पोळ्या छान भाजलेल्या आहेत. अशा प्रकारे या पुरणापासून मी 4 पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत. आता या सर्व पुरणपोळ्या तुम्हाला मी दाखवते किती छान भाजलेल्या आहेत, तसेच टम्म फुगलेल्या सुद्धा आहेत आणि मऊ लुसलुशीत सुद्धा झालेले आहेत. त्याच्यावरती मी थोडंसं तूप घालून घेत आहे. अशा प्रकारे मऊ लुसलुशीत तसेच टम्म फुगणारी ही पुरणपोळी बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा. थँक यू.